शरद पवार हे दुसऱ्या दिवशी बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक गोविंद बागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाले। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातूनच राज्यभरातील रुग्णांना मदत केली जाते। ही रक्कम थेट हॉस्पिटलच्या खात्यात जमा होत असते। मात्र नागपूर येथील आशा हॉस्पिटलने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीलाच रुग्णसेवेसाठी तब्बल 5 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत रुग्णसेवेची एक नवी आशा निर्माण केली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला अशा प्रकारची देणगी देणारे हे राज्यातील पहिलेच रुग्णालय ठरले। कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारी सुरू झाली आहे। नवीन मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज 8 ते 10 हजार पेट्या बाजारात दाखल होत आहेत। कोकणातील हापूस आंब्याला मिडल ईस्टमध्ये मागणी असून सध्या कोकणातील हापूस आंबा दुबई, कतार, दोहा आणि बहरेन या देशांमध्ये निर्यात केला जातो आहे। तीन मिनिटात ब्राह्मण संपवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। धमकी देणारा शरद पवार समर्थक निघाल्यानं खळबळ माजली आहे। पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जातीय द्वेष निर्माण केला जात असल्याचं बोललं जाते। जातीयवादी पवार समर्थकाचं नाव किंचक नवले असं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावरती येत असून केंद्रीय मंत्री अमित शहा हे मंगळवारी जळगाव दौऱ्यावर आहेत। जळगावमधील राजकीय वातावरण त्यामुळे तापलं असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचे दौरे हे महत्त्वपूर्ण मानले जात आहेत। सुप्रिया सुळे दुसऱ्या दिवशी बारामती दौऱ्यावरती आहेत। दिवसभर त्यांचे बारामती तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम असून सुळे या नागरिकांना भेटून संवाद साधणार आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे।